हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला खिचडी। एका व्ह्युअरनी हे मला इन्सिस्ट केलं होतं की त्यांना मसाला खिचडीची रेसिपी हवी आहे। सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुजराती मसाला खिचडी। इथं मी कपचे मेजरमेंट घेतलेत। हे यांनी मी घेतलं आहे अर्धा कप आंबेमोहर तांदूळ घेतला आहे। हां, तुम्ही कुठलाही तांदूळ यूज करू शकता। त्यानंतर अर्धा कप आपल्यामध्ये मूग डाळ घालायची। ह्यामध्ये आपल्याला ही अनपॉलिश्ड मूग डाळ आहे। तुम्ही पॉलिश्ड असली तरी तुमची काही हरकत नाही, पण माझ्याकडे अनपॉलिश्ड आहे ती मी घालते। त्यानंतर 1/4 कप आपल्याला घालायची मसूरची डाळ आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। डाळ तांदूळ भिजलेत आपले। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद अर्धा चमचा, त्यानंतर चवीनुसार मीठ, चमचा तूप। आपला कुकरला लावून एक शिट्टी काढून घ्यायची। एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे। जिरे तडतडले आता मी घालते कढीपत्ता, परतून घ्यायचं आहे। गरम झालं आपल्याला मुलाचा टोमॅटो, एक टोमॅटो कट करून घेतला आहे कांदा, एक टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट, वास जाऊपर्यंत थोडं परतून घ्यायचं। चांगलं भाजलं आपलं आलं लसूणचा वास पण गेला। आता मी घालते कसुरी मेथी, धने पावडर एक चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, गरम मसाला मिक्स करून घ्यायचं। वरून मिरच्या, त्याला जास्त तिखटपणा यायला नको म्हणून फक्त वरून टाकून मिरच्या आणि सगळं चांगलं परतून घ्यायचं। एक शिट्टी काढली आहे कुकरची, कुकर गार झाला आहे। आता हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला जो मसाला आपण तयार केला इकडे त्याच्यामध्ये हे घालायचं। बारीक बशन घेऊन एक शिट्टी काढायची। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये खिचडी ओतायची। तर मी कुकरच्या भांड्यात घालून घेतलं। यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी हवं तर घालू शकता, कारण ज्यांना पातळ खिचडी आवडते त्यांनी पातळ घ्यायची तर घालू शकता आणि मग 2 शिट्ट्या आपल्याला काढायच्यात। शिट्टी झाल्यावर बशन बारीक करायचं आणि मग एक शिट्टी काढायची। 2 शिट्ट्या झाल्यात। आता आपल्याला बर्शन बंद करून टाकायचं गॅस, थोडं गार होते मग आपण लीड ओपन करू। खिचडी आपली रेडी झाली आहे। एवढा मस्त वास येतो। परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल खिचडी रेडी आहे। मस्तपैकी वर भरपूर तूप घालून तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला आणखी पातळ पाहिजे तर आणखी थोडं गरम पाणी यामध्ये घालायचं आणि एक उकळी काढली की एकदम पातळ खिचडी रेडी होते। एक बाउलमध्ये काढून घेतलं। आता फक्त आपल्याला यावर घालायची थोडीशी कोथिंबीर, जास्त नाही थोडीशी घालायची। रेडी आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी।
रेसिपी नक्की करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की त्याची उत्तरं देईन. आणि मला सांगा की कशी झाली आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही खिचडी तुमची कशी झाली, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील. पण ही खिचडी थोडीशी मऊ हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये 1-2 कप पाणी वाढवू शकता. गरम पाणी घालायचं आणि मग कुकरला लावायची, म्हणजे आणखी थोडी मऊ होते, पण खूप टेस्टी होते. भरपूर तूप घालून ह्या गरम गरम थंडीच्या दिवसात गरम गरम तुम्हाला खायला जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला खूप मजा येईल याची. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.